तर या संदर्भातली अजून एक कविता सांगतो, आई होती तेव्हा. बघा, हे माझं जे तत्वज्ञान आहे सगळं, हे जे मी जे बोलतोय हे सगळं आईने शिकवलेलं आहे. मी काय लय मोठा जास्त शिकलेलो नाही, लय मोठे ग्रंथ वाचले नाहीत, कुठं काही केलेलं नाही. पण मी लहानपणी आईच्या मागं जे जगलो ना, तिनं खांद्यावर बसून मला डोंगर दावला. रात्रीची अंगणामध्ये मातीनं सारवलेल्या अंगणामध्ये झोपलेलं असताना तिनं चांदण्या दावल्या. ते माझ्या ध्यानात राहिलं आणि तेच माझं शिक्षण झालं. पुढं मला काही शिकायची गरजही नव्हती, कारण जे काही असतं ना ते आईनं शिकवलेलं असतं. आणि तिनं जो निसर्ग पाहायला शिकवलेला ना, फक्त तेवढं जरी ध्यानात राहिलं तरी माणूस मुक्त होईल, ते जरा चांगली गोष्ट होईल. पण आता हे कितीतरी लोक आहेत, आईची काही ओळख नाही, वडिलांची काही गोष्ट नाही, त्याचा परिणाम असा कविता सांगत होतो. कविता अशी आहे, आई होती तेव्हा. आई होती तेव्हा जातं गाणं गायचं. आई होती तेव्हा जातं गाणं गायचं, उखळामध्ये नाचताना मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं. अंगणात तुळस छान डुलायची, सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं फुलायची. स्वयंपाकघराची मळकट धुरकट खिडकी गोड हसायची. अंगणात चिमण्यांचे थवे उतरायचे, अंगणही त्यांच्यासाठी पाय पसरून ऐसपैस बसायचं. एखादं चुकार चिमणीचं बाळ दुरूनच टुकू टुकू आईकडे बघायचं. आईनं कौतुकानं त्याच्याकडे पाहिलं की त्याच्या पंखात बळ यायचं, खुदकन हसल्यासारखं पिलू भुरकन उडायचं. आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची, तरीही झोळीतल्या मला ती दोन्ही हातांनी सावरून धरायची. अशा वेळेस वाटेतला काटाही ती हळुवारपणे बाजूला सारायची. मला कडेवर घेऊन पाण्याला जायची, पाठीवर बांधून शेतात काम करायची. मातीचं आणि मातेचं छान जमायचं. दिवसभर त्या एकमेकीशी हितगुज करायच्या. त्यांचं बोलणं मात्र कधीच कुणाला नाही कळायचं. शेवटी आईने इथली सगळी आवराआवर केली. आपलं संपूर्ण आई पण लेकी सुनांच्या ओटीत घालून ती परधाम यात्रेला निघून गेली. तेव्हा चारी धामांची नजरही क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावली. आता मी आईच्या आठवणीने व्याकुळ होतो. तेव्हा शेतात बांधावर कडामेरानी आईला शोधतो. शेवटी मातीलाच विचारतो, माते मला पाठीवर घेऊन आई शेतात काम करायची, तेव्हा खरं सांग तुझ्या कानात काय सांगायची. तेव्हा ती माती मातेच्या मायाळूपणे म्हणते, तिचं एकच म्हणणं असायचं, बाळ